नमस्कार, मी लेखी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण जे बघत आहोत ती स्टेबल बॉडी किंवा स्टॅबिलाइज बॉडी म्हणजे काय की असं शरीर जे शरीर ऑलरेडी ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा ऍक्सेप्टन्स करण्यासाठी तयार आहे आणि ह्या शरीरामधून जे काही ऊर्जा ऍब्सॉर्ब केल्या जातात आहेत किंवा स्वीकारल्या जातात आहेत तर त्याचा वापर आपण बघतोय। तर ज्या वेळेला ह्या ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात किंवा आपल्या शरीराच्या ऑराच्या संपर्कामध्ये येत असतात त्यावेळेला लास्ट व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आपली सगळी चक्र आणि आपला ऑरा हे चार्ज आणि संतुलित करत असतात। तर ज्या वेळेला या शरीराची झीज आणि रिक्त झालेल्या पेशी त्या परत रिचार्ज होतात आणि त्याचं परत रिप्रोडक्शन होतं, त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ती काही काळापर्यंत तशीच चालू राहते आणि एक वेळ अशी येते की ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आणि आपलं शरीर हे इतके एकसारखे होतात की त्याच्यामधला जो डिफरन्स असतो तो आपल्याला जाणवत नाही। म्हणजे काय की समाधी अवस्थेमध्ये आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपला शरीराचा एक्झिस्टन्स हा आपल्याला जाणवत नाही। आपलं शरीर हे अत्यंत हलकं आणि काहीच नाहीये अशा शून्यामध्ये ते आपल्याला परावर्तित झालेलं दिसतं। तसंच काहीसा भाग असतो तो ह्या ऊर्जांच्या बाबतीमध्ये होतो। मग आता नेमकं ह्या ऊर्जा करतात काय तर ज्या वेळेला आपल्या शरीराच्या ऐहिक गरजा ह्या ऊर्जांच्याकडनं पूर्ण केल्या जातात त्यावेळेला एक वेळ तुमची अशी येते की ह्या ऊर्जांच्यामुळं ज्या काही तुमच्या शरीरामध्ये नवनिर्मिती होत असते ती नवनिर्मिती एका पॉइंटला येऊन स्टेबल होते। म्हणजे त्याच्या खाली त्याचं जे रिडक्शन आहे किंवा आपण म्हणतो की ज्याचा जो नाश आहे तो होत नाही। मग ह्या परिस्थितीमध्ये होतं काय की ज्या वेळेला ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात तर त्यातला काही भाग हा आपल्या शरीरामध्ये उरतो। तर आता हा जो उरलेला भाग आहे तो नक्की करतो काय हे आपण बघणार आहोत, ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो।